पुढे जाऊया राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झालंय। वयाच्या ते 67 वर्षाचे होते आणि त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बुराननगर गावच्या सरपंच पदापासून आमदारकीपर्यंत झपाट्याने घडलेला होता। आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय। मोठं आश्चर्य वाटतं आणि धक्का सुद्धा बसला, कारण कर्डिले हे खरं म्हणजे एक चांगले पैलवानच होते आणि माझ्याबरोबर ते विधान सभेत आणि विशेषतः मंत्रिमंडळात सुद्धा होते, राज्यमंत्री म्हणून। त्यामुळे त्यांचं हे निधन जे आहे हे अतिशय अपेक्षित अनपेक्षित आहे आणि कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही। खरं म्हणजे धक्कादायकच बातमी ती आहे। शिवाजीराव हे खूप वर्ष प्रतिनिधित्व त्यांनी विधानसभेमध्ये केलं, मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ते राहिले। एक लोकप्रतिनिधी जो असतो त्यामध्ये ग्रामीण लोकप्रतिनिधीमध्ये एक ग्रामीण शहाणपण ज्याला म्हणतात त्याचं उदाहरण म्हणजे शिवाजीराव कर्डिले। नगर तालुका बुरानगर असेल, सरपंच पदापासून ते मंत्रिपदापर्यंत सध्या ते जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत होतो। अतिशय अनपेक्षितरित्या त्यांचं सकाळी ही घटना घडली। खरं तर विश्वास कुणाचाच बसला नाही, फक्त साहेबांना ॲडमिट केले, क्रिटिकल आहे एवढंच आमच्यापर्यंत निरोप होता। परंतु शेवटी हे सगळ्यांना स्वीकारावं लागलं आणि खरं तर 5 ते 6 वेळास त्यांनी आपल्या जिल्ह्याचं आणि मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भागातून आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मिठाईमध्ये भेसळ होत असल्याने अनेक जण ड्रायफ्रूटला पसंती देतात, मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रूटची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली असते, पण या ड्रायफ्रूटमध्ये सुद्धा भेसळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये ही भेसळ सुरू होती आणि काही गाड्यांमध्ये अनधिकृतपणे बदाम आणि इतर ड्रायफ्रूटमध्ये भेसळ करण्यात येते। या ड्रायफ्रूटना केमिकल लावून त्याला चमकदार बनवलं जाते आणि गाड्यांमधील गलिच्छ वातावरणात हा सगळा प्रकार घडवला जातोय। जमिनीवरती उघड्यावरती टाकलेल्या ड्रायफ्रूटमुळे आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो। दरम्यान इकडे पुण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे 2 कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आलेला आहे। FDA कडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 1,97,93,042 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। या मोहिमेत 353 अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली आणि कारवाई दरम्यान खवा, स्वीट मावा, गाईचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर या सगळ्या पदार्थांचे एकूण 654 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते। यापैकी 216 नमुने हे कमी दर्जाचे आढळलेले आहेत।